आपण पन्हाळ्यावरील दुर्लक्षित असणारा हा सोमेश्वर तलाव या तलावावर आलेलो आहे। हा तलाव हा एकदम प्रचंड मोठा असा तलाव आहे आणि पन्हाळ्यावरील सर्व लोकांची तहान भागवण्याचे कार्य पूर्वी हा तलाव करत होता। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी 400-500 वर्षापूर्वी या तलावाचं पाणी एकदा पिलेलं असावं असा हा तलाव या इथं आहे, पण सध्या हा दुर्लक्षित आहे। आणि या तलाव आपण बघू शकता, यामध्ये पाणी अजून आहे। पन्हाळगड हा उंचीवर असणारा ठिकाण आहे, तरी ह्या तलावातील पाणी कधीही आटत नाही, सदैव या तलावामध्ये पाणी असतं, आपण बघू शकता। तसेच ह्या तलावावरील असणारे सोमेश्वर महादेव मंदिर, या मंदिरामध्ये अशी एक पिंड आहे, ह्या भागातील सर्वात मोठी अशी पिंड आहे। ती पिंड आता आपण बघायची आहे। ही अशी पावन जागा आहे। ह्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन चाफ्याच्या 1 लाख फुलांनी ह्या पिंडीला अभिषेक घातला होता आणि ही पिंड आपल्या भागामधील सर्वात मोठी असणारी पिंड आहे। त्यामुळे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी ह्याच ठिकाणी येऊन ह्याच महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला होता आणि ती सोन चाफ्याची 1 लाख फुलांनी हिंदवी स्वराज्य अबाधित राहावं म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिषेक घातला होता। हे मंदिर 400 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्याचं कार्य केलं आणि पुऱ्या जगताला सुरक्षित राखण्याचं कार्य करणारा महादेव, या 2 दैवतांचं सानिध्य लाभलेलं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे। आपण बघू शकता, हे मंदिर पौराणिक असं मंदिर आहे। कडाक्याचं जरी ऊन पडलं तर ह्या ठिकाणी एकदम गारवा आहे आणि जेव्हा आपण आत जातो तर ह्याच्यापेक्षा पण जास्त गारवा आत मिळतो। 450 वर्षापूर्वी भरपूर काही महामारी आली, भूकंप आले, पण ह्या मंदिराला काहीही धक्का लागलेला नाही। हे सोमेश्वर तलावाच्या शेजारी सोमेश्वर महादेव मंदिर हे अबाधित आहे। हे पर्यटकापासून दुर्लक्षित असणारं मंदिर आहे। या ठिकाणी कोणताही पर्यटक येण्याचं कार्य करत नाही, कारण पर्यटकांना याची माहिती नाही। तरी सर्व पर्यटकांना मी एवढंच सांगेन, तुम्ही ज्यावेळी पन्हाळगडावर येशीला त्यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 लाख चाफ्याच्या फुलांनी अभिषेक केलेले हे महादेव मंदिर पाहायला विसरू नका, कारण हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्याची सर्वात मोठी साक्ष असणारे हे मंदिर आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणाला पदस्पर्श झालेला आहे असे हे मंदिर आहे। या मंदिराच्या ठिकाणी आपण आलो आणि माझी पन्हाळगडावरती पूर्ण माहिती सांगून आपल्याला झालेली आहे। तरी आपण या सोमेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे त्याच्या अगोदर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी भारतीय भूदलातून 18 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त आहे। मी हे हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी जे कार्य करणारे लोक आहेत या सर्वांचा इतिहास आपल्या समोर मांडण्याचं कार्य करत आहे। तरी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि शेवटी आपण सोमेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे। माझा पन्हाळगडाचा पूर्ण इतिहास आपल्याला सांगून झालेला आहे। तरी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एवढंच बोलतो आणि मी थांबतो। जय हिंद,
जय शिवराय, जय महाराष्ट्र.